आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार मानतो। माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांनी सामाजिक दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो पुढे घेऊन येण्यासाठी आम्ही सर्व मोठे कुटुंबीय हे कार्य जबाबदारीने पुढे घेऊन जातो। माझे मोठे बंधू डॉक्टर सूर्यप्रकाश, लहान बंधू श्री प्रथमेश व आम्ही सर्वजण कोठे परिवार आदरणीय तात्या स्वर्गीय महेश अण्णा व माझे वडील स्वर्गीय राजेश अण्णांच्या आशीर्वादाने हे सर्व सामाजिक कार्य करत आहोत। या कार्यासाठी नेहमीच आपल्या सर्वांचे पाठीशी असणारे महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांमुळेच आपल्या या प्रतिष्ठानचे कार्य यशस्वीपणे सुरू आहे। या विवाह सोहळ्यात उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, सोलापूरचे पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब, त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे साहेब, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिलीताई तळवळकर, सर्वच राजकीय पक्षातील मान्यवर लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील अधिकारी, त्याचबरोबर आवर्जून आशीर्वाद द्यायला आलेले आपले महाराज यांचा मी मनापासून आभार मानतो। या विवाह सोहळ्यास सर्व शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर देखील आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचाही मी मनापासून आभार मानतो व सर्व नवदंपत्यांना त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनात खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आपल्या आशीर्वादाने पुढील वर्षी हा विवाह सोहळा करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू। एवढी वाईट या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। शहराचे आमदार आदरणीय देवेंद्रजी कोठे आणि त्यांचे सगळे सहकारी आणि त्यांच्या प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा ऐतिहासिक असा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी झाला आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं जवळजवळ 24 वधूवरांना आशीर्वाद देण्याचा योग आला। कोठे कुटुंबाला समाजसेवेचा वारसा त्या कुटुंबियांना आहे। अनेक सामाजिक उपक्रम हे कुटुंब सातत्याने राबवत असतं आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माझे सहकारी मित्र आदरणीय देवेंद्र कोठे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचं काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात। हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात। पाठीमागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी होतोय। आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात। अख्ख्या कोठे कुटुंबाला देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन। आपल्या आजोबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या चुलत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहात आणि त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सोहळा आपण आयोजित केला आणि मला 2 दिवसापूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सपत्नीकपणे माझ्याकडे आले। या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसाराच्या उपयोगाच्या वस्तू, त्या विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधिवत पार पाडण्यासाठी जे काय करायला लागेल ते सगळं अगदी आपल्या घरचा विवाह सोहळा असल्यासारखं किंबहुना त्याच्याही पेक्षा चांगला विवाह सोहळा साजरा करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसले आणि त्यांची जी आत्मीयता या विवाहाबद्दल होती ती खऱ्या अर्थानं सामान्य जनतेबद्दल त्यांचं असणारं प्रेम यातून दिसतं। मी पुन्हा एकदा या सगळ्याच दाम्पत्याला मनापासूनच्या शुभेच्छा देईन। जो सेवेचा वारसा कुठे कुटुंबाला आहे तो सेवेचा वारसा असा सातत्यानं पुढे जावा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद देवेंद्र कोठेंसोबत त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत राहावे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो। आणि देवेंद्र, आपण मला या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं आणि या ऐतिहासिक सोहळ्याचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी येण्याची संधी निर्माण करून दिली। आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद। या सामुदायिक विवाहामध्ये आमचं लग्न खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं, त्याबद्दल देवेंद्र दादाचे खूप खूप आभार मानतो। माझं नाव रूपा आहे आणि माझा विवाह या सामुदायिक विवाहामध्ये झाला देवेंद्र कोठे यांच्यामध्ये। त्यांच्यामुळे आमचा विवाह चांगल्या पद्धतीने पार पडला, त्यामुळे सगळ्यांतर्फे देवेंद्र कोठे यांना धन्यवाद।
थँक्यू देवेंद्र दादा. आपला सामुदायिक विवाह एकदम व्यवस्थित एकदम चांगला. देवेंद्र दादा देखील सामुदायिक विवाहामध्ये लग्न मेहंदी आणि मग मदत पण आहे. देवेंद्र दादा की धन्यवाद. थँक्यू देवेंद्र दादा. ह्या सामुदायिक सोहळ्यामध्ये आम्हाला खूप भारी वाटलं. घरगुती वस्तू कपाट हे फ्री भेटलं. आम्हाला संसारासाठी घरगुती उपयोगी सगळे वस्तू भेटले आणि वरात वगैरे काढली. आम्हाला खूप छान वाटलं. धन्यवाद देवेंद्र दादा. या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न अगदी धूमधाममध्ये करण्यात आलं आणि या विवाह सोहळ्यामध्ये नवरा मुलगी व नवरा मुलासाठी सर्व संसार उपयोगी साहित्य देण्यात आलं व त्यांची वरातही काढण्यात आली. अशा प्रकारे देवेंद्र दादांचे आम्ही सर्व फॅमिली वधू आणि वराकडून त्यांचे खूप खूप आभारी आहोत.